राज्यातील पाणी संकट आता अधिक गडद होणार आहे। राज्यातील धरणामध्ये अवघे 33% इतकं पाणी आहे। एकूण जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा सध्या आपल्याला जाणवू लागलेल्या आहेत। 3015 गावं आहेत, त्याचबरोबर वाडे आहेत, त्यांची तहान टँकर भागवते। राज्यामध्ये सध्या अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। राज्यातील सिंचन प्रकल्पामध्ये अवघा 33.37% इतका जलसाठा शिल्लक आहे। एकूण जिल्ह्यातील 2257 गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। या गावांना 879 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच सूर्य आग उगतोय, त्यामुळे या प्रकल्पातील पाणी पातळी सातत्याने कमी होते। तर कोणत्या विभागामध्ये किती जलसाठा आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर नागपूरमध्ये 35.70% इतका जलसाठा आहे। अमरावतीमध्ये 43.61, छत्रपती संभाजीनगरात 32.77%, नाशिकमध्ये 37.52%, पुण्यामध्ये 26.86%, कोकणामध्ये 41.22%। तर आपण हा पाहिलेला आहे जलसाठा किती आहे आणि त्यामुळे पाणी टंचाईचे चटके आता तिथल्या ग्रामस्थांना भेडसावत आहेत। वळूया पुढच्या बातमीकडे। मुंबईकरांवर सुद्धा पाणी कपातीची टांगती तलवार आहे। पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधल्या जलसाठ्यामध्ये सातत्याने घट होते। मुंबईचा पाणीसाठा 23% आहे। मुंबईकरांवर त्यामुळे भीषण पाणी टंचाईचं संकट ओढवलेलं आहे। तीव्र उन्हाच्या झळा आणि त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधला जलसाठा हा 23% आलेला आहे। त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे। मात्र पाणी कपातीचा विचार नसल्याचं मुंबई महापालिकेने स्पष्ट केलंय। 15 मे पर्यंत आढावा घेऊ आणि त्या संदर्भातला निर्णय घेतला जाईल असं जल अभियंता विभागानं सांगितलेलं आहे। आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, आपण पाहतोय अगदी संपूर्ण राज्यामध्ये ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय, पण त्याचबरोबर मुंबईकरांवर सुद्धा पाणी टंचाईचं संकट आता अधिक गडद होताना पाहायला मिळते। काय नेमके जलसाठ्याची सध्याची स्थिती आहे? नक्की श्वेता, खरं तर मागच्या वर्षी सरासरीपेक्षा राज्यामध्ये जास्त पाऊस पडला होता, मात्र तरीसुद्धा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यामध्ये पाणी टंचाईची गंभीर समस्या जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। ग्रामीण भागांमध्ये तर आपल्याला दरवर्षीच अशी स्थिती जी आहे ती पाहायला मिळते, मात्र दुसरीकडे मुंबई शहराची सुद्धा हीच परिस्थिती जी आहे ती एप्रिल महिन्यापासून आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये सध्या पाणीसाठा जो आहे तो 23% वरती येऊन पोहोचलेला आहे। त्यामुळे ही जी आकडेवारी आहे ती खरं तर चिंता वाढवणारी आहे। एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये महानगरपालिकेने मुंबईमध्ये पाणी कपात जी आहे ती जाहीर केलेली होती आणि त्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये नागरिकांना, मुंबईकरांना पाणी कपात केल्यामुळे मोठ्या समस्येला सामोरे जावं लागलेलं होतं आणि त्यासाठी ठाकरे गटाने हंडा मोर्चा सुद्धा मुंबईभरामध्ये विविध विभागीय कार्यालयावरती काढलेला होता, जेणेकरून मुंबईकरांना वेळेवरती पाणी जे आहेत ते पुरवलं जाईल आणि शासनाकडनं, महानगरपालिकेकडनं उपाययोजना ज्या आहेत त्या राबवल्या जातील। खरं तर आता पावसाळ्याला अजून काही जवळपास 1 महिना शिल्लक उरलेला असताना ही पाणी टंचाईची समस्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। त्यामुळे आता महानगरपालिका कशा पद्धतीने पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता जर पुन्हा पाणी कपात जर लागू केली मुंबईमध्ये तर पुन्हा एकदा मुंबईकरांना अनेक समस्येला सामोरे जावं लागेल। खरं तर मुंबई शहरासह इतर भागांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळत आहे। त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टँकरद्वारे शासनाकडनं केला जातोय। ग्रामीण भागासह मुंबई शहरामध्ये आपल्याला टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय जी आहे ती केली जाते। टँकरवर आहे आणि त्याचबरोबर आता पालिका प्रशासन कशा पद्धतीने पावलं उचलते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सीमा दिलेल्या माहितीसाठी।